चूक झाली माझ्याकडून, मला मला माफ कर. पण चल ना यार, माफ कर ना, सोडून दे ना यार, सॉरी. आता माफी मागताय का रोम झडताय? लक्षात ठेवा, किती झालं तरी मी नवरा आहे तुझा. माझा नवरा तेव्हाच गेलाय ज्या दिवशी तुम्ही नवीन नाती जोडण्यासाठी जुनी सगळी नाती संपवली. मिसेस राधिका सुभेदार, गुड बाय फॉरएव्हर. तुमचा माझा संबंध संपलाय आता. हे बघ राधिका, राधिका नाही, मिसेस सुभेदार. मिसेस सुभेदार, नाही आत्ताच म्हणालीस ना नवऱ्याशी काही संबंध नाही म्हणून, आणि नाव मात्र त्याचंच लावतेस. विसरू नकोस राधिका, अजूनही तू सुभेदारच आहेस. आणि आज तू माझी मदत नाही केलीस तर उद्या मी रस्त्यावर येईन. सगळीकडे नाचक्की होईल माझी, आणि लोक काय म्हणतील, सुभेदारच्या बायकोनं त्याला मदत केली नाही म्हणून रस्त्यावर आला. एका स्वार्थी बायकोमुळे तिचा नवरा गुरुनाथ सुभेदार पार रस्त्यावर आला, गाळात गेला. नाही, लक्षात ठेव राधिका, जोपर्यंत हे नाव जोडलं गेलंय ना तुझ्या बरोबर, तोपर्यंत तुझं अस्तित्वही माझ्याच बरोबर जोडलं गेलंय का. त्यामुळे उद्या मी गाळात गेलो ना तरी चिखल तुझ्यावर उडेल. त्यामुळे आता तू ठरव, नवऱ्याला मदत करायची की लोकांचे टोमणे ऐकायचे. वाह, कमाल आहे तुमच्या वाक्चातुर्याची. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपल्या नात्याचा एक धागाही शिल्लक नसताना त्याच नात्याचं भांडवल करून तुम्ही मला तुमची मदत करायला कन्व्हिन्स करताय. कमाल आहे बॉ, कमाल. नातं नाही असं कसं म्हणतेस राधिका? हा, अजून डिवोर्स नाही झालेला आपल्यामध्ये, आपण नवरा बायको आहोत, आपल्याला एक मुलगा आहे. ते आत्ता आठवते तुम्हाला? त्या सन्याबरोबर एंगेजमेंट करताना कुठे गेली होती तुमची अक्कल चेन खायला? राधिका, एक मिनिट, आवाज खाली. अजून किती खालच्या पातळीवरती जाणार? पार तळाला लागलात तुम्ही. आता तरी थांबवा हे सगळं. माझा तुमच्याशी काहीही संबंध नाहीये आणि मला तो ठेवायचाही नाहीये. जेव्हा मी हेच नातं टिकवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते तेव्हा तितक्याच निर्दयतेनं हे सगळं सोडून निघून गेलात तुम्ही. माझ्या भावनांचा, नात्याचा, प्रेमाचा कसलाही तुम्ही विचार केला नाही. आणि तुम्हाला आत्ता आठवतंय हे सगळं? एक नंबर स्वार्थी आणि धूर्त आहात तुम्ही. हे बास झालं. आता फालतू बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. सरळ सरळ सांग, मला मदत करणार आहेस की नाही? नाही. वा, नाही मला स्वार्थी म्हणतेस ना? आणि स्वतः काय वागतायत मॅडम? आपला नवरा एवढा देशोधडीला लागतोय हे बघूनही मदत नाही करत आहे त्याला. ही अशी असते सती सावित्री? ही अशी असते आदर्श बायको? मी सावित्री होते कधी काळी, पण तेव्हा सत्यवान सत्याचा अवतार आहे असं मला वाटत होतं. बायको आदर्श हवी असं म्हणणाऱ्या पुरुषांनी आधी स्वतः आदर्श असायला हवं. आणि माझ्या नवऱ्याचा आदर्श कोणीही घेऊ नये असं वाटून राहिलं मला. गुरुनाथ सुभेदार, आता सगळं बदललंय. काही पूर्वीसारखं राहिलं नाही आणि काळही बदललाय. तुम्ही माझ्याकडनं जी अपेक्षा करताय ना तसं आधी तुम्ही वागून दाखवायला हवं होतं. बाहेर माती खाताना कुठे गेली ही सगळी अक्कल? बाहेर माती खायची आणि यांना बायको मात्र सती सावित्री हवी. लक्षात ठेवा, बायकोकडनं सीतेसारखी अपेक्षा करणाऱ्या पुरुषांनी आधी स्वतः राम असायला लागतं. तुमच्याशी बोलायला माझ्याकडे एवढाच वेळ होता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी. आता तुम्ही निघू शकता.
राधिका ऐक, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. थांब ना, तू असा उगीच घाई गडबडीत निर्णय घेऊ नकोस का? हे बघ, उद्या माझी बदनामी झाली तर आई बाबा हे कसं सहन करणार आहेत? आणि अथर्वचा विचार केलायस का तू? त्यालाही लोक बोलतील ना काही ना काही. आणि ठीक आहे, मान्य आहे आपल्यामध्ये भांडणं होतात, वाद होतात, पण अशा भांडणांनी नातं नाही ना तुटत. अगं आपलं लग्न झालं, आपण नवरा बायको होत. राधिका, 7 फेरे घेतलेत, मंगळसूत्र घालतेस तू माझ्या नावाचं. तूच सांगतेस ना दरवेळेला. मला सांग की उद्या तुझ्या नवऱ्याची बदनामी झाली तर चालेल का तुला? उद्या झालीच माझी बदनामी तर तुला नंतर पश्चातापच होईल ना. पश्चाताप तर मला आधीच झाला तुमची बायको असण्याचा, आणि आता पश्चाताप तुम्हाला करायला लागणार. जा तुम्ही तुमच्या बच्च्याकडे आणि तिलाच मागा मदत. एवढे पैसे उधळलेत ना तिच्यावर, बघा जा ती मदत करते का. तुमचं प्रेम आहे ना तिच्यावर, मग तेच प्रेम खा प्या, त्याच प्रेमाचा छप्पर ओढा आणि शॉपिंग करा. ए राधिका, माझ झाला का? अजूनही माझी बायको असे विसरू नकोस हा. काय सारखं बायको बायको बायको? हा, नवरा बायकोचं नातं कधी कळलंय का तुम्हाला? नवरा बायको एकत्र राहतात, एकमेकांवरती प्रेम करतात, एकमेकांची काळजी घेतात, यातनं आपण काहीही करत नाही. उगीच नसलेलं नातं कॅश करायला जाऊ नका. नाही नाही, मी तुम्हाला ते तसं करू देणार नाही. आणि तुम्हाला तसंच करायचं असेल तर मला हे नातंही नको आणि तुमचं नावही नको. म्हणजे आजपर्यंत तुम्ही माझ्याकडे डिवोर्स मागत होता, आज मी तुमच्याकडे मागते. मला डिवोर्स हवाय गुरुनाथ सुभेदार. राधिका, मेली तुमची बायको राधिका. आता तिचा तुमच्याशी काहीही संबंध नाही, आणि जो काही कागदोपत्री संबंध आहे ना, तोही मला संपवायचा आहे. तेव्हा मला डिवोर्स द्या आणि संपवा हे नातं. हे ठीक आहे, आता आपली भेट डायरेक्ट कोर्टातच. तुला हव्या असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे देतो की नाही तुला बघच. आनंद भाऊजी यांना जायला सांगा, नाहीतर हाताला धरून बाहेर काढीन मी यांना माझ्या ऑफिसमधनं. चाललोय मी. चाललोच. ते तुम्ही ठरवा. राधिका, तुझ्याशी बोलतो मी, ऐकू नाही येते का? आवाज खाली. माझ्या ऑफिसमध्ये ओरडून बोललेलं मला चालणार नाही. हा, फालतू बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. सरळ सरळ सांग, मला मदत करणार आहेस की नाही? नाही. बाहेर माती खायची आणि यांना बायको मात्र सती सावित्री हवी. बायकोकडनं सीतेसारखी अपेक्षा करणाऱ्या पुरुषांनी आधी स्वतः राम असायला लागतं. हे आत्ताच म्हणालीस ना नवऱ्याशी काही संबंध नाही म्हणून, आणि नाव मात्र त्याचंच लावतेस. उगीच नसलेलं नातं कॅश करायला जाऊ नका. नाही नाही, मी तुम्हाला ते तसं करू देणार नाही.
आणि तुम्हाला तसंच करायचं असेल तर मला हे नातंही नको आणि तुमचं नावही नको. पॅटी का मेसेज करतोय मला? फोटो पाठवला? तुझं काय चाललंय? तुला काय प्रूव्ह करायचंय? ओ चिल. काय प्रूव करायचं मला हे तुला कळलं नाही? मुझे लगा समझदार को इशारा काफी है, लेकिन मेरी गलती कि मैंने तुझे समझदार समझा. माइंड युअर टंग. बघितलंस ना, तुझा गॅरी आमच्या राधिका वहिनींचा पाया पडतोय. व्हॉट? चल अभी अपना बोरिया बिस्तरा बांध और पूना जाने की तैयारी कर. अगर जल्दी किया ना तो 4 बजे की बस भी मिल जाएगी तुझे. हाँ, सर फोन. हॅलो, अरे तू का गेलास तिच्याकडे? काय गरज होती? कशाला गेलास यार? तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये. तू का गेला होतास? हो, गेलो होतो. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून गेलो होतो. आणि मी याची उत्तरं तुला देणार नाही, कळलं ना? मला कळतं काय बरं काय नाही ते. आणि कॅरी यू आर सो सेल्फिश. यार मला खरंच पुण्याला जावं लागेल का? तीन तास झाले नुसतं बसून आहे इथे, आणि ती सुद्धा तुझी प्रायर अपॉइंटमेंट घेऊ नाही. गुपचूप आत चल. हाऊ डेअर यू. हिम्मत कशी झाली मला हात लावायची? हे माझ्या बायकोचं राधिकाचं ऑफिस आहे. माझा नवरा तेव्हाच गेलाय ज्या दिवशी तुम्ही नवीन नाती जोडण्यासाठी जुनी सगळी नाती संपवली. हे अचानक आले, माझ्या मनातला राग बाहेर पडला, मनातली चीड बाहेर पडली. त्या क्षणी मला नेमकं काय वाटत होतं कळत नाही, पण हा डिवोर्सचा निर्णय घेतला. त्यांना कदाचित हे असं काही समोर येण्याची कल्पनाही नसेल. नाही, मला स्वार्थी म्हणतेस ना? आणि स्वतः काय वागतायत मॅडम? आपला नवरा एवढा देशोधडीला लागतोय हे बघूनही मदत नाही करत आहेत त्याला. ही अशी असते आदर्श बायको? आजपर्यंत तुम्ही माझ्याकडे डिवोर्स मागत होता, आज मी तुमच्याकडे मागते. मला डिवोर्स हवाय गुरुनाथ सुभेदार. मलाही अजून खरं नाही वाटून राहिलं हे असं काही मी बोलून जाईल, पण बरोबर आहे. मी बोलले ते बरोबर आहे, आणि जे बोलले ते आता होणारच. मी यांना डिवोर्स देणार, बस. नाही आनंद, नको मला. सर घ्या, थोडं बरं वाटेल. माझं पण डोकं जड झालंय. आनंद, जे काही झालं ते फारसं चांगलं नाही झालं.
सर पण ते आज न उद्या होणारच होतं. उलट मी तर म्हणतो की एका अर्थीने जे झालं ते खूपच बरं झालं. त्या गुरुला स्वतःची अवकात काढली. नाही आनंद, नाही, आपण असं नाही बोलू. नाही सर, ही डिझर्व्स इट. वहिनी बोलून गेल्या खरं, पण हा निर्णय अंमलात आणणं त्यांच्यासाठी खूप कठीण जाणार आहे. त्यांना त्यांचं मन खूपच खंबीर करावं लागेल. हो सर. बरोबर एवढ्याची गरज नाही. उगाच नाव निघतं. लहानपणापासून आपल्या सोबत होता, लहानाचं मोठं केलं, नाव निघणारच. त्यात काय नाराज व्हायची गरज नाहीये. तेच तर ना, सारखी त्या आठवण येते. पण हे आवडायचं, ते आवडायचं, प्रत्येक गोष्ट आठवत राहते. त्या करावं. आपण किती म्हटलं ना तरी नात्याचे पाश नाही ना तोडता येत. तोडायचे. अथर्व, ये. आई चॉकलेट आणला. रोज रोज काय रे चॉकलेट चॉकलेट? रोज काय विकते एक तास. बर, उद्या आण. हं? अभ्यास झाला? हो. ठीक आहे. पूर्ण अभ्यास झाला, होमवर्क कम्प्लीट. चला पुस्तकावर आता. नाही, मी आवरते. अथर्व, तुझा नेहाकडे जाऊन खेळ. ठीक आहे. बस, थकली का हो? चहा मांडते. हा, नाही आई नको. मांडते ग. बस. काय ग, दमलेली दिसतेस? कामाचं फार लोड होतं का? नाही बाबा, थांब, चहा टाकते बरं. नाही नको आई, करते मी नंतर. पाणी तर घे. हे आले होते आज. काय म्हणाला? काय नाही, ALF ची अवस्था वाईट आहे, मदत मागून राहिले. मग अजून तरी काही ठरवलं नाहीये मी, पण मनापासून मदत करावी असं काही वाटत नाही. अजिबात करू नकोस सुनबाई. मी तुझ्या कामामध्ये ढवळाढवळ करत नाही, पण ज्या गोष्टीमुळे माणसाला त्रास होतो ना, ती गोष्ट करायचीच कशाला? आणि ती बंधनं लादून घेऊ नको स्वतःवर तू. बाबा, मला डिवोर्स घ्यायचा. आई, राधिका, का बोलत आहे मी? तू काऊन बरं गुरु सोबत घटस्फोट काऊन बरं? असा अचानक काऊन बरं निर्णय घेते तू? आजवर एवढं सगळं सहन करत इथवर आली ना. गुरुने एवढे अन्याय केले तुझ्यावर. तू सगळं सहन केलं, त्यावर मात केली. आता काऊन बरं असं आम्हाला न सांगता? आई, आई, आतापर्यंत मी असं कधी काही केलंय का? तुम्हाला विचारल्याशिवाय मी काही नाही केलंय. पण आज माझं नाईलाज आहे. हे पावलं पावली माझा अपमान करत आले, माझ्या व्यवसायाला नावं ठेवत आले, तरी सगळं सहन केलं. पण आज तर आई, हे आत्ताच म्हणालीस ना नवऱ्याशी काही संबंध नाही म्हणून, आणि नाव मात्र त्याचंच लावतेस. विसरू नकोस राधिका, अजूनही तू सुभेदारच आहेस. बायकोकडनं सीतेसारखी अपेक्षा करणाऱ्या पुरुषांनी आधी स्वतः राम असायला लागतं. तुमच्याशी बोलायला माझ्याकडे एवढाच वेळ होता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी. आता तुम्ही निघू शकता. उगीच नसलेलं नातं कॅश करायला जाऊ नका. नाही नाही, मी तुम्हाला ते तसं करू देणार नाही. आणि तुम्हाला तसंच करायचं असेल तर मला हे नातंही नको आणि तुमचं नावही नको.